आता तुम्हाला म्हणून एक पटकन गोष्ट सांगतो। एक होता शहाजहान, त्याला होती 4 पोरं, दारा शुको, शाह शुजा, औरंगजेब आणि मुराद बक्ष। पण हे फक्त नावाला भाऊ, मनात फक्त तख्ताची चढावट। द ग्रेट मुघल पद्धती अशी की प्रत्येकाला एक सुभा मिळतो आणि मग आपल्याच राज्यात गप्प बसायचं। पण या औरंगजेबाला शांतता ही जरा जास्तच बोर होत असावी। दारा शुको हा थोड्या वेगळ्या टाईपचा, त्याला पुस्तकं तत्वज्ञान याची भारी हौस, आणि औरंगजेब त्याला सत्ता आणि तलवारच आवडायची। 1657 मध्ये त्याचे पप्पा आपले शहाजहान आजारी पडताच त्यांना आपल्या बापापेक्षा तख्ताचीच जास्त काळजी वाटली, आणि मग काय भावांनी भावावर तलवार उपसली, युद्ध झालं आणि औरंगजेबाला दाराचा मुकुट मिळाला। पण खरी गंमत पुढे आहे। 1659 मध्ये औरंगजेबाने इब्राहिम बेगला ऑर्डर दिली, दाराचे मुकुट घेऊन ये, आणि हो ओरिजिनल असलं पाहिजे। पण औरंगजेब म्हणजे अगदी परफेक्शनिस्ट बरं का। त्यानं काय केलं माहितीये, दाराच्या मुडक्यावर दाराचाच मुकुट ठेवून बघितला आणि मग खात्री केली की होय हे माझ्या सख्ख्या भावाचं डोकं आहे। सांगायचं हे की स्वतःच्या भावासोबत असा वागणारा औरंगजेब जेव्हा दख्खनीमध्ये आला तेव्हा त्यानं इथं काय धुमाकूळ घातला असेल, हे ऐकून तुमचं मत काय? औरंगजेबाची क्रूरता की राजकारणाची स्ट्रॅटजी? कमेंट करून सांगा। आणि हो, या औरंग बाबतीतचा संपूर्ण व्हिडिओ यूट्यूबवर टाकला आहे, लिंक बायोमध्ये आहे। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम।